आणि माणसं म्हणतात पोरगा मला सांभाळ येत नाही, तू लय गुणाचा. इमानदारीनं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला ओटवाय वासुदेव होता का नाही? आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय जिंदगीत येऊन काय करणार आम्ही? माय तुम्हाला झोपाय आजीची अंगाई होती का नाही? आम्हाला शांताबाई आहे. बरं इमानदारीनं सांगा, एक प्रश्न विचारते. आजच्या काळात जर लेकरू रडतंय, माय मावल्या, आजच्या काळात जर लेकरू रडतंय, पहिली आजी त्याला रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. आजकालची माय त्याला हरिपाठ देती. हा होय काय सवण्याच्या बाया हरिपाठ देते काय? होय काय मागच्या हरिपाठ देते का ग? मग काय देते ग माय? अजून तोंड घेऊन. आणि काय मेंटॅलिटी काय ग तुमची? कार्टून बघून पोरगा बंगल्यात ठेवीन होय काय? बरं एखाद्या आईला म्हटलं की नाही, आई नका हो मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाहीतर काम करू देत नाही. नादी लावती लाव. अगं मग थोडे वेळ देत जा. ऐकत नाही. अगं तुझं ते तुझ्या पोटातून जन्माला आलंय, तुझं ऐकत नाही. अगं 1.5-2च आहे, गुडघ्यापर्यंत येतंय तुझ्या. अगं येड्यात काढती का काय? 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मोर दे तिकडं महाराज. 1.5-2चं ऐकत नाही म्हणून उगं महाराज येड्यात काढायचं म्हणून काढायचं. संस्कार, ज्या घरात संस्कृती आहे त्या घरात संतप्ती चांगली जन्माला येते, आणि ज्या घरात संतप्ती चांगली जन्माला येते त्या घरात संपत्तीला कमी राहत नाही, हे शास्त्र वर्णन करतो महाराज. म्हणून तयाचा हरिक, कारण त्यांच्या कुळात सात्विक लेकर जन्माला आली. पुत्र भावा ऐसा, ज्याचा तीही शास्त्र सांगतं पतना त्रायती किती पुत्र आहात. जे बापाला पापातनं वाचवतं, मोक्षापर्यंत पोहोचवतं, जे बापाचं नरक टाळतं, त्याला पुत्र म्हणायचं. आपली नरकात घालतील टाळायची तर चूक त्यांची नाही रे. 8वीचा पोरगा माझ्या समोर मावा चोळीत होता. म्हणलं लाज वाटते का माऊली? 8वी चडीतला पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तो कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. झालं कीर्तन, लय ज्ञान नाही पा जळायचं. आपण आपल्या बाप्पाचं ऐकत नाही, झुकेगा नाही साला. म्हणला तू काय चीज आहे? समोरून त्याला बाप आला, त्यानं चोळीली मावेशीवर पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला भीत नाही? म्हणलंय बापाला भिंगातली आवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती आवलाद त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. आता ह्याचा पोरगा संत होणार आहे काय माऊली? अहो जिथं शहाजी राजे वडील आणि मासाहेब जिजाऊ आई आहेत ना, स्वराज्य तिथंच आहे बघा. ते विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीपंत कुलकर्णी मायबाप आहेत, ज्ञानोबाराय तिथंच आहेत. 7 पिढ्याचा परमार्थ आहे माझ्या तुकोबारायांचा. तेव्हा तुकिया झाला असे सोपण आहे माऊली. हे परंपरेनं चालत आलंय. म्हणून कुळी कन्या, म्हणून धन्य माता पिता, हे त्याच्याशिवाय शक्यच नाही. मोटकी ध्याकृती उमटे, हिच ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या आधी परंपरेमुळं व्यक्तीला ज्ञान मिळतं. हे आम्हाला मिळालंय, कमवलं, मग हे वाढवलंय ते प्रारब्ध आमचं आहे, परंतु मिळालंय हे भाग्य आमचं आहे. म्हणून विनंती आहे, म्हणून असे आईबाप व्हा ज्याचं कौतुक परमात्मा करतोय. काय कौतुक करावं माझ्या मासाहेबांचं महाराज. धन्य धन्य तोरागी शिवराया छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे. आता प्रत्येक जण टाळ्या वाजवा. आता एवढं बोलून जे 2-4 गटफुले वाजवे तरी नाही त्यांना सांगतात. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे पाकिस्तानात जन्माला आले ते टाळी वाजवणार नाही.
मंदिराच्या मंदिरा उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह डोक्यावर खाया खाया नाचत होता. मुठभर मावळे हातात बाजी घरात बाजी तानाजी, यसाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, पंतजी, धनाजी, सत्ताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे गोरपडे, मोहिते, लिंबाळकर, शेधे, बांधलकर. काय होणार आहे एवढे मी स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. बरं का तरुण मंडळी, आपले पूर्वज ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, 17-18 वर्षाची चड्डीतली पोरं स्वराज्य निर्माण करताय. अरे बघणारे सुद्धा दंग आहे. जमलं कसं? 32 इंच जाती, 140 ते 160 किलो वजन, 7.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार की बघून पुढचा कार व्हायचा. मावळे फक्त एवढं खरंय ते मावळे आर्यंदी माणिकचंद यमलवर झाले नाही का? बिचारे मावळे निर्व्यसनी होते आणि फक्त तरुण वयातले मावळे होते असं नाही बरं. 80 वर्षाचे सेलार मामा. किती वर्षाचे? 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाल्याच्या भोकांनी बसून दाताने त्याच्या नरडीचा घोट घेतला. हे मावळे निष्ठेवर, स्वाभिमानावर स्वराज्य निर्माण झालं. जीवाला जीव स्वराज्यासाठी पळ लावणारी माणसं होती. 22 वर्षाचा शिवा काशी आग्र्याच्या सुटकेतनं पालखीत बसला. शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवा पुन्हा एकदा विचार कर. ही पालखी जर शत्रूंच्या हाती लागली ना तर विचारही केला नसेल एवढं वाईट मरण तुझ्या वाट्याला येईल. अहो ते पोरग बोलतय, काय बोलता वर राजा? अहो माझी आई म्हणायची, चिंतकाने देऊन एकदा शिवराजाला बघितलं ना तर देव भेटला समज बघ. माझ्या माईने शिकवलं, मरायचंय तर स्वराज्यासाठी मर आणि जगायचंय तर स्वराज्यासाठी जग. दुसरं काही शिकवलंच नाही बघा राजा. अहो राजा, जेव्हा माझ्या आईला कळलं ना की माझ्या देवाच्या सेवेला लागलोय म्या, माझी आई आनंद असणं व्हायलो. अरे पण शिवा, मृत्यूच्या हाती लागलं तर काय होईल रे तुझं? अहो राजा, लोक म्हणतात देवाचं दर्शन करावं. तुम्हाला बघितलं? अहो बघितलं? अहो माझ्या देवाची पालखी, माझ्या देवाचं कपडं, माझ्या देवाचं सिंहासन, माझ्या देवाचं मुकुट मला भेटलं. अहो राजा, मेलो तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरत हे सौभाग्य माझ्या पदरी पडलं. माझ्यासारखा भाग्यवान मीच हो राजा. अहो माझा देह बघितला तर माझी माय आनंदानं असणं गाळलं म्हणल, शिवा जिंदगानीत येऊसनी एवढं चांगलं काम केलंच बघतो. ही स्वराज्याची निष्ठा नजर. अरे एवढी तरुण पोरं, एवढ्या देखण्या शत्रूंच्या बाया, पण कधी नजर वर केली. आणि राजा, अरे सुरताची सून नजरावून आणली तरी माझं राजा म्हणायचं. तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही सुद्धा कदाचित सुंदर जन्माला आलो असतो. या राजांचे मावळे होते. मावळे 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण करून पुण्याला परतले. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसात ढवळ्यात त्याला पोरगी उचलली, तिच्या अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. कळलं शिवरायांना, तळपायाची आग मस्तकाला गेली. राणीने सांगितलं, आणा त्या रांजाच्या पाटलाला, वय वर्ष 17 शिवरायांचं, आणा त्या रांजाच्या पाटलाला समोर उभा करा, माझ्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टाका. येता जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं, स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. ही शिवशाही होती. ज्या मातीतनं राया रावानं गाढवाचा नांगर फिरवावा आणि अंधश्रद्धेची पहार लावावी, माझ्या मासाहेबांना ती 5 वर्षाचे शिवराय हाताला घेऊन पहार उपसून सोन्याचा नांगर त्या मातीतनं फिरवावा. फक्त धर्मभेदांसाठी नाही, इतिहास, स्वाभिमान आणि निष्ठेसाठी ऐकावा.
इतिहास आता मासाहेबांनी चालू केली, ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि ज्या पतसंस्थेतनं शेतकऱ्यांना बैलजोड्या, बैलगाड्या, बी बियाणं, खतं मोफत दिली जायची. आणि हे दिल्यानंतर त्यांच्या त्या धान्यातनं जेवढे गेले तेवढा कर वसूल केला. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं माझ्या राजाला बांधली. याच्या पलीकडे आहे काय, ज्या 7 वाऱ्यावर आपण माज करतो ना, ती 7 वारा सुद्धा शिवरायांची कृपा आहे. आज जर राजे नसते ना, 7 वाऱ्याला आपली नावं लागली. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. याच्या पलीकडे महिन्याच्या महिन्याला हातावर जी पगार पडते ना 1 तारखेला, ती पगार सुद्धा राजांची कृपा आहे. कारण वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. म्हणून आज प्रत्येक वर्गा कष्टाचं फळ घेतोय. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते. म्हणून श्रवण, आणि हे श्रवण ज्याने केलं तरी माझ्या दैवा माझ्या भाग्याला पार नसेल जर मला त्या आई वडिलांची सेवा करता आली. म्हणून शेवटी फिरून फिरून येतं नामचिंतनाजवळच आपण करूया.